नमस्कार, स्वागत आहे साक्षीस किचनमध्ये. तर आज आपण भेंडी फ्राय बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये 2 कांदे, आलं लसूण आणि कोथिंबीर हे आपण दळून घेणार आहोत. आणि इकडे आपल्या शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे मी आधीच, आणि कढीपत्ता. तर इकडे हा मसाला रेडी करून घेतलेला आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट आपल्याला जसं भेंडीमध्ये लावायचं तसं इकडे भेंड्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे. तर त्यामध्ये हळद, गरम मसाला, मीठ आणि तिखट. तर हे थोडंसं पाणी टाकून मिक्स करूया. बघा ह्याच्या प्रकारे. आणि हे भेंड्याला लावून घेऊया व्यवस्थित. इकडे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत. 2 बुटले तेल. तेल तापलेले. आता जो मसाला बनवला तो टाकून व्यवस्थित हे देऊया तो मसाला. कढीपत्ता टाकणार आहे, मिक्स करणार आहे. आता मसाला व्यवस्थित झाला आहे. मीठ, हळद, तिखट आणि गरम मसाला. आणि भेंड्या टाकून घेणार. मिक्स करूया. मिक्स करून घेते मी व्यवस्थित. तिकडे बघा म्हणजे शिजापुरतं आपल्याला पाणी मिक्स करू आणि व्यवस्थित आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट शिजून घेणार आहोत व्यवस्थित. हे बघा भेंडी कशी भारी दिसत आहे. एक 2 ते 3 मिनिट शिजून घेऊया आपण. हे भेंडी तयार झाली. पोळी बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता तुम्ही. तर हे बघा भेंडी तयार झालेली आहे. तर ही भेंडी बनवण्यासाठी माझी पूर्ण रेसिपी बघू शकता तुम्ही. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अशी भेंडी नक्की बनवा. खूप छान लागते ही भेंडी. एकच नंबर लागते भेंडी. नक्की ट्राय करा. पोळी बरोबर, कोणाला भाताबरोबर आवडते, भाकरी बरोबर खूप छान लागते भेंडी. नक्की ट्राय करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.